आणखी एका ब्रेकिंग न्यूज आहे। एमपीएससीच्या यशस्वी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन केले। शासनाने अद्याप नियुक्त्या न दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। त्या नियुक्त्यांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे आंदोलनाचा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे। तर एमपीएससीचे विद्यार्थी मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही यशस्वी झालेलो आहोत परीक्षांमध्ये, तरी सुद्धा आम्हाला नियुक्त्या दिलेल्या नाहीयेत। एमपीएससीच्या परीक्षा पास केल्यात पण नियुक्त्या रखडल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्याला उशीर होत असल्याचा आरोप केलाय। त्यामुळे हे विद्यार्थी जे एमपीएससी परीक्षा यशस्वी झालेले आहेत ते आंदोलनाला बसले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत आझाद मैदानातून। चेतन, काय सांगाल? एमपीएससीचे विद्यार्थी आधी तर त्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी बराच वेळ लागतो। ती परीक्षा ते पास झाले, त्याच्यामध्ये प्रिलिम असेल, मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यू अशा सगळ्या प्रक्रिया असतात। हे सगळं पास होऊन सुद्धा या विद्यार्थ्यांना अजून नियुक्ती मिळाली नसल्याची माहिती समोर येते। नेमकं या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे आणि शासनाकडून नियुक्ती देण्यात काय अडचणी येत आहेत? निश्चितच फराक गेल्या 1 वर्षापासून तब्बल हे नियुक्तीसाठी प्रकरण रखडलेलं आहे। याआधी हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यामध्ये कोर्टात गेलं होतं, मात्र याच महिन्यामध्ये 3 तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागलेला आहे आणि तो या उमेदवारांच्या बाजूने लागलेला आहे। त्यामुळे किमान आता तरी त्यांना नियुक्त्या देणं गरजेचं होतं। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 2021ला या परीक्षा जाहीर झाल्यानंतर 2022 मध्ये या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा आणि अंतिम परीक्षा पार केलेली होती। 2023 मध्ये त्यांच्या मुलाखतीही झाल्या। त्यांना सुरुवातीला नियुक्तीपत्रही देण्यात आलं, मात्र त्यानंतर काही विद्यार्थी होते ते या संदर्भात बीटेक आणि बीएससी ॲग्री आणि बीटेक ॲग्री या संदर्भात जो वाद झाला होता त्या संदर्भात कोर्टात गेलेले होते। त्यामुळे नियुक्तीपत्र हातात मिळाल्यानंतरही यांच्या नियुक्त्या रखडलेल्या होत्या। शासनाचा नियम आहे की भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये उमेदवारांना नियुक्तीपत्र द्यावं लागतं। मात्र फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी नियुक्तीपत्र दिलं आणि हे प्रकरण कोर्टात गेलं त्यावेळी शासनाने या भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली होती। मात्र उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आता तरी आम्हाला नियुक्ती द्यावी यासाठी 4 ऑक्टोबर पासून म्हणजे गेले 4 दिवस झालं हे कृषी अधिकारी जे उमेदवार आहेत ते आझाद मैदानामध्ये ठिय्या आंदोलन देत आहेत। त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये कदाचित आपल्या बातमीनंतर सरकारला जाग येऊ शकते आणि या उमेदवारांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा होऊ शकतो। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सुद्धा लक्ष असेल, कारण लोकशाही मराठीने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा हा मुद्दा मांडलेला आहे। त्यामुळे आता राज्य सरकार याविषयी निर्णय घेतं का ते बघावं लागणार आहे। न्यायालयीन लढा पार पाडला व 3 ऑक्टोबर रोजी माननीय हायकोर्टने त्या न्यायालयाचा जो निकाल आहे तो जाहीर केला। त्या निकालात असं त्यांनी सांगितले की यांना तात्काळ नियुक्ती देण्यात आली व जे संदर्भित दोन्ही याचिका होत्या त्या त्यांनी फेटाळल्या होत्या। आणि त्यानंतर आम्ही कृषी विभागाला अप्रोच झालो। अप्रोच झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची नियुक्ती 2 ते 3 दिवसात देण्यात येईल। पण आज आमचा 4था दिवस आहे। आज 4 दिवस पार पडले असतानाही आम्हाला अजूनपर्यंत नियुक्ती देण्यात आली नाही। आता 3 ते 4 दिवसात आचारसंहिता लागू होऊ शकते व त्यानंतर आम्ही 3 महिने वाट पाहायची का? आम्हाला सरकारला हेच विचारायचं आहे की नियुक्ती देण्यात का असा विलंब होतोय आणि जर ही नियुक्ती आम्हाला मिळाली नाही तर आम्ही आमचं आंदोलन आणखी तीव्र करू, जे आम्ही मागील 4 दिवसापासून आझाद मैदानात करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।